नमस्कार सर्वांना। आज आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधावरील दुसऱ्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो देस या रागावर रचला आहे। ग्रंथ दासबोध संवाद रचिला, जनासाठी आला महास्त्रोत महास्त्रोत। समर्थ रामदासांनी रचलेला हा दासबोध ग्रंथ हा मानवाच्या कल्याणासाठी गुरु शिष्यांच्या संवादातून झाला आहे। हा लोकांसाठी ज्ञानाचा स्रोत म्हणजे मोठा उगमच झाला आहे। आराध्य दैवते साधू संत श्रोते, ज्ञानी कवी वक्ते स्तवियेले। जेथ मूर्खपण तेथे कैचे ज्ञान, मूर्खाची लक्षणे सांगितली। समर्थांचे आराध्य दैवत प्रभू श्री राम आहेत आणि त्यांनी विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्तवन केले आहे। साधू आणि संतांची स्तुती केली आहे। ज्ञानवंतांची, कवींची आणि वक्ता यांची सुद्धा स्तुती केली आहे। जे लोक मूर्खपणाने वागतात, मूर्ख म्हणजे स्वतःचे काही कर्तृत्व न दाखवता पूर्वजांच्या पराक्रमाचे कौतुक करणारा, ज्यांच्या पोटी जन्म घेऊन त्यांची पर्वा न करणारा, अशा अनेक प्रकारच्या मूर्ख माणसांची उदाहरणे समर्थांनी लिहिली आहेत। जिथे मूर्खता तिथे ज्ञानाची कमतरता असते। देही त्रिगुणांचा प्रभाव तयांचा, विस्तार तेथीचा अभ्यासावा। जन्माची कहाणी त्रिताप जाचणी, रमे गुंते प्राणी माया जाळी। आपल्या देहामध्ये 3 गुणांचा प्रभाव आहे, कारण हा देहच या 3 गुणांनी बनलेला आहे। सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। सत्वगुण हा उत्तम गुण सांगितला आहे। रजोगुण स्वतःच्या सुखात रमणारा गुण आहे। तमोगुण हा तापट, तामस, राग व्यक्त करणारा गुण आहे। या 3 गुणांचा खूप पसारा झाला आहे, तो ओळखून त्यावर अभ्यास करावा। त्यानंतर समर्थांनी माणसाच्या जन्माचे वर्णन केले आहे। जन्म म्हणजे कर्मभोग भोगण्यासाठी आहे। आईच्या गर्भावस्थेतील दुःख, गर्भातील मूल जन्मास येताना देहाची अवस्था काय होते याचे वर्णन केले आहे। तेव्हा कळते जन्म हा दुःखाचे कारण आहे। इथे त्रितापाची चाचणी आहे। त्रिताप म्हणजे आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप असे आहे। देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख प्राप्त होते म्हणजे भोगावे लागते, त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात। निसर्गातून अचानक उद्भवणारे संकट ते मोठे क्लेशदायक असते, त्याला अधिभौतिक ताप असे म्हणतात। माणसाच्या चांगल्या वाईट कर्माने मेल्यावर किंवा जगताना सुद्धा ज्या यमयातना, नरक यातना हे भोग भोगावे लागतात, त्याला अधिदैविक ताप म्हणतात। आणि हे सगळे त्रिताप आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत भोगावे लागतात, कारण मनुष्य या मायाजाळात गुंतून गेला आहे, इथेच रमला आहे, या मायाजाळात अडकला आहे। तस्मात् वारंवार करावा विचार, शोध सार सार बरा घ्यावा,
शोध सार सार बरा घ्यावा. आणि या भोगाचे कारण शोधण्यासाठी परत परत विचार करावा आणि यात योग्य काय अयोग्य काय याचाही पूर्ण विचार करावा. म्हणजे या त्रितापातून ह्या भोगातून सुटका होईल. म्हणून समर्थांनी या ग्रंथांचा मोठा स्रोत तुमच्या कल्याणासाठी संवादातून रचला आहे. इथे हा दुसरा अभंग पूर्ण होत आहे. जय जय रघुवीर समर्थ.